सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुंबईतील दादर येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या सोहळा सख्यांचा या कार्यक्रमामध्ये. दिवाळी झालेली आहे, सगळीकडे तुळशीची लग्न लागत आहेत. आज सगळ्या ताई या वेळ काढून त्यांच्या आनंदासाठी आज इथे आलेल्या आहेत. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि अर्थातच ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. आपल्या या पहिल्या खेळासाठी या 10 ताई इथे आलेल्या आहेत. वा, खूप छान. कसं वाटतंय ताई? खूप मस्त वाटतंय आणि सगळ्यांना म्हणजे एवढे बायकांना एकत्र भेटून अजून मजा येते. खूप छान वाटतंय आणि तुम्हाला भेटून तर अजूनच. हो, क्या बात आहे. मला सुद्धा खूप छान वाटलं. सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत, सगळ्यांबरोबर खेळ खेळणार आहे. हो, पण काय तयारी करून आली असू ताई? तयारी ॲज सच काही नाही, मी एव्हर रेडी असते सर. ओ माय गॉड. ओके. पण हुकुमाची राणी होणार? येस, या बात आहे. हो हो, खेळ खेळून हुकुमाची राणी होणार ना? हो, मीच होणार. हीच होणार म्हणते हुकुमाची राणी. मग आता मी आधी बोलले मी होणार, तर मीच होणार. गीताई म्हणते मीच होणार. नाही, मी होणार. आता काय करायचं सांग? एकच खुर्ची आपल्याकडे. हा, मग दोन्ही लास्ट पर्यंत तर दोन्ही जाऊ ना. मग तुमच्यावरती पण डिपेंड आहे. अर्धी अर्धी वाटून घेऊ ना. अच्छा, अर्धी अर्धी वाटून घेणार आहे. बरं, ठीक आहे, हरकत नाही. मजा येणार या पूर्ण भागामध्ये, कारण सगळ्याच ताई अशा अगदी ठरवून आलेल्या आहेत की मीच होणार हुकुमाची राणी. तेव्हा एकदा सगळ्यांनी माझ्याबरोबर बोला, मीच होणार हुकुमाची राणी. मीच होणार हुकुमाची राणी. बरं बाबा, ठीक आहे. हा, चला पहिल्या खेळाला सुरुवात करूया आणि आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. खेळाचं नाव काय? हसली ती फसली, हसली ते ती फसली. नाही, मधलं हे राहिले. हा हा, 1 2 3. हा, हसली ती फसली, हसली ती फसली. मध्ये जवळजवळ हसली की फसली. जवळजवळ मला फाईट मारत होती. हा, आता हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हा सगळ्या ताईंना छान नृत्य सादर करायचे जागेवरती. ओके. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचं आहे, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ओके. हा स्टॅच्यू म्हटल्यानंतर लगेच असं सरळ उभं राहायचं नाही. बरं, हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाहीत आणि नजर खाली नाही तर सरळ किंवा वर ठेवायची. ओके. गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि म्युझिक प्लीज. स्टॅच्यू. आता बघूया. हसली ती फसली. या ताई, तिथे बसू शकता तुम्ही. अरे बापरे, तिथे कुठे बघते ताईवरती? बरं, मी काहीच केलं नाही.
हा ताई स्वतःच हसली आणि स्वतःच फसलेली आहे. ताई तू बसू शकते. मी तिथे कुठे बघते वरती. ताई तू हल्लीस आणि फसलीस. तिथे बसू शकतेस समोर, तिथे बसू शकते. हा आणि अरे बापरे, ओहो या ताई हसलीस तू आणि फसलीस. ये बरं, तिथे बसू शकतेस. आणि ही कुठली डान्सची स्टेप होती मला काय कळलेलं नाहीये. हा ती ताई का रडायला लागलेली आहे इथं. ती ताई इथं रडायला लागली. ताई काय झालं ताई, कशा पायी रडते तू ताई. मग धरणं बघते तू तिकडं वर बघायलाय काय तिथं वरती. काहीच बोलत नाही माझ्याशी. हरकत नाही, ठरवून आलेली आहे हुकमाची राणीच होणार म्हणून. ताई हलतेस तू ताई, तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकते. तू हल्लीच छान नृत्य करत होती, नाचत नाचतच चालली. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेलेत आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. अगं हल आले गेल्यात तुम्ही, 5 ताई गेल्यात पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. या 5 ताईंमधून 2 ताई जाणार आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. आणि हा खेळ असा आहे की कसं असतं ना की प्रत्येक ताईला आपलं जितकं माहेर आवडीचं असतं ना तितकंच ते सासर पण आवडीचं होतं, हो की नाही. आणि मग कधी सासर, कधी माहेर, कधी माहेर, कधी सासर, असं सगळं होत असतं, है की नाही. दोन्हीकडे बघायचं असतं. माहेर जसं असतं ना तिथे आपली एक नाळ जोडलेली असते आणि सासरची आपली एक नवीन ओळख झालेली असते. एक नवीन घर, नवीन माणसं आपल्या आयुष्यामध्ये आलेलं असतं. त्या सगळ्या नात्यांना घेऊन तुम्ही पुढे जात असता, हो की नाही. म्हणजे सासर आणि माहेर दोन्ही घरं सांभाळून आपला हा खेळ त्या संबंधितच आहे. ओके, या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर. खेळाचं नाव काय? सासर माहेर. आता रडवाल का? आता रडायला येईल ना जास्त गायलं तर. तुम्ही जे गातायत ते ऐकून आम्हाला रडायला येणार आहे की काय? म्हणजे मला रडायला येईल. आठवण येईल. छान छान, खूप छान वाटते. खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे सासर माहेर. आता आपण आहोत सासरमध्ये. हे सासर आहे, हे माहेर आहे. माहेर म्हटलं की माहेरमध्ये उडी मारायची, सासर म्हटलं की सासरमध्ये उडी मारायची. ओके, रेडी? चलो रेडी. आपण सासरमध्ये उभे होता. आणि आपल्या माहेरी उडी मारायची. ओके, आपण माहेरी उभे होता, सासरी उभे आहोत. ओके ठीक आहे. लक्ष आहे की नाही बघितलं मी ते. तुमचं लक्ष आहे की नाही ते बघितलं. ओके, चल रेडी. 1 2 3. माहेर, सासर, सासर, तू जवळजवळ लाईनीवर उभी आहेस. म्हणजे माहेरी पण आणि सासरी पण आहेस. रेडी. 1 2 3. सासर, या या. अजून 2 ताई बाद होणार आहेत. रेडी. 1 2 3. माहेर, सासर, माहेर, सासर. बरं, उडी मारताना एकदम पुढे पण नको उडी मारू. सासर म्हटल्यानंतर पुन्हा लाईनीवरती येतेस तू अशी. सासर, आणि आता एकच ताई बाद होणार आहे. बघूया ती ताई कोण आहे. आणि 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. व्हेरी गुड. आता आपण माहेरी उभे होतो. सासरी. हो हो हो, जवळजवळ धमकी देते मला. सासरी, माहेर, सासर,
सासर. ओके. माहेर. माहेर. दोन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि खूप खूप अभिनंदन दोन्ही ताईंचं. तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. तर हा खेळ काय आहे, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी दोन्ही ताईंबरोबर जर आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्या माहेरपणाबद्दल जरा जाणून घेणार आहोत. ह्या दोन्ही ताईंना आपण त्यांच्या बालपणात घेऊन जाणार आहोत. चला तर मग. ताई तुझं नाव सांग बरं. मनीषा धवलनिमकर. मनीषा ताई, माहेर कुठलं? पुणे. माहेर पुणे. हो हो, पुणे. तिथे काय? पुणे. बरं. आणि सासर? सासर आहे गुजरात. सासर गुजरात. गुजरात हो. पुण्यावरून डायरेक्ट गुजरात? हो. कसं काय म्हणजे एकदम हा कुठून म्हणजे कसं आलं होतं स्थळ? लव्ह मॅरेज. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण कसं काय म्हणजे कुठे बघितलं होतं भाऊजींनी? नाही आम्ही जॉब मध्ये एकत्र होतो ना. अच्छा मग अच्छा, जॉबला तुम्ही एकत्र एकत्र होता. होतो. बरं, माहेरी कोण असतं? आई वडील, आई वडील. बहीण भाऊ. 2 भाऊ आहेत, 2 बहिणी. माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? वडील. वडील. काय सांगशील बाबांबद्दल? म्हणजे त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. खूप जीव आहे माझ्यावर, खूप जीव लावतात. काय सांगशील बाबांबद्दल? कधी त्यांचा असं की म्हणजे असं मी जॉबला होते ना, जॉबला जायचे, संध्याकाळी माझी वाट बघत राहायचे. माझी मुलगी कधी येते कधी नाही. थोडा उशीर झाला तरी वाट बघत राहायचे. दिवसातून किती वेळा बोलणं होतं बाबांबरोबर? बोलत नाही. का बोलत नाही? लव्ह मॅरेज केलं. किती वर्ष हा बोलाय? झाले 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. हो. माहेरचं कोणाशीच बोलणं होत नाही? नाही, एक छोटी बहीण आहे, तिच्याशी होतं. तिच्याशी होत. हो. माहेरच्या सगळ्या नातेवाईकांना जर समजा या माध्यमातून काही सांगावं असं वाटलं तर काय सांगशील तू त्यांना? कारण हा भाग ते नक्कीच बघणार आहेत आणि तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचणार आहेत. तेव्हा जे तुझ्या मनामध्ये ते व्यक्त हो, मन मोकळेपणाने बोल. कारण हा मंच हा तुमच्यासाठी आहे ताई, तुमच्या हक्काचा आहे. त्यांना मी एवढं सांगन की आता सोडा राग, बोला माझ्याशी. जर चुकी झाली असेल माझी तर माफ करून घ्या बस. कसं वाटतं आज मनातलं मोकळं होऊन बोलून? बरं वाटतंय. छान वाटतं. छान वाटतंय. एक छानसं स्माईल दे बरं. मी आणि एक भाऊ म्हणून मी नक्कीच सांगेन की आई बाबा सगळ्यांनाच, तुझ्या माहेरच्या सगळ्यांना, की ठीक आहे, प्रत्येकजण आपापल्या आयुष्याचे निर्णय घेत असतो आणि तो निर्णय ताईचा चुकीचा ठरलेला नाही आहे. ती तिच्या आयुष्यामध्ये, तिच्या संसारात ती खूप खुश आहे, आनंदी आहे. तर मला असं वाटतं की आता 2 वर्ष झालेली आहेत, तर तुम्हीसुद्धा मोठ्या मनाने माफ करा आणि पुन्हा एकदा छान तिच्याबरोबर बोला, तिला जवळ घ्या आणि तिच्या सुखात, तिच्या आनंदात तुम्हीसुद्धा सहभागी व्हा, अगदी मनापासून. ताई तुझं नाव सांग बरं. पूजा दर्शन सावंत. पूजा ताई, माहेर कुठलं? माहेर माझं माटुंगाव आणि सासर? सासर नाळसुपारा. लव्ह मॅरेज? हो, लव्ह मॅरेज आहे आहे की नाही? अरे आपण कसं ओळखले आहे की नाही? मला बरोबर. सर. लव्ह विथ अरेंज आहे. लव्ह विथ अरेंज? हो हो. पण आधी लव्ह आहे की नाही? हो सर, आधी लव्ह आहे. कसं कसं काय जमलं म्हणजे? कोणी विचारलं आधी? सर त्यांनीच विचारलं आधी. अच्छा. ऍक्च्युली आम्ही 10 वर्ष एकाच म्हणजे कॉलेजमध्ये होतो. अच्छा, 10 म्हणजे वर्ष. टोटल 19 वर्ष एकत्र आहोत आम्ही. हो हो, क्या बात आहे. कशी सुरुवात झाली या लव्हला? सर डोळ्यातल्या नजरा भिडल्या एकमेकांना. नजरेत नजर भिडली सर.
एकाच वर्गात होतो ना सर. हळूच कोण असं चोरून बघणं वगैरे. हा, पण मग सगळ्यात आधी म्हणजे विचारलं कोणी, पुढाकार कोणी घेतला? सर त्यांनीच विचारलं. काय विचारलं? मुली थोडी लवकर म्हणतात काही. अच्छा, मुलांनाच पुढाकार घ्यावा लागतो ना आधी. आहे ना. हा, तेच तर आहे ना, मुलांनाच घ्यावा लागतो पुढाकार. पण काय विचारलं भाऊजींनी? सर माझं तुझ्यावर प्रेम आहे, येशील का सोबत? म्हणलं कुठे जाऊ सोबत? म्हणते राहायचंय मला तुझ्या सोबत. म्हणजे लग्न करायचं? हो, लग्न हा, करायचंय. ते कधी सांगितलं त्यांनी? ते तेव्हाच सांगितलं सर, पण अट होती आधी. काय अट काय होती? आधी स्वतःचं घर पाहिजे तर लग्न करते. पण आज किती वर्षाचा हा संसार आहे? सर टोटल 9 वर्षाचा टोटल संसार 9 वर्षाचा आहे. कशी वाटते हे सहजीवन एकत्र 9 वर्ष, हा जो प्रवास कसं वाटतंय? सर 9 वर्षाचं तर छान आहे, काही प्रॉब्लेम असं नाही आहे. पण संसार म्हटलं तर तडजोडी येतात. बरोबर. एक दुसऱ्यांना एकत्र घेऊन आपण पुढे जायचं असतं. तसं दोघे आम्ही आहोत सर. अच्छा, हो, ते खूप समजून घेतात. खूप समजून घे. हो सर, सपोर्टही करतात. बरं, माहेरी कोण असतं? माहेरी माझी आई आहे, भाऊ आहे आणि बहीण आहे. पप्पा खूप लहान असतानाच वारले, त्यामुळे कधी असं वडिलांचं प्रेम अनुभवता आलं नाही. जेव्हा समजलं तेव्हाच ते ऑफ झाले. त्याच्यामुळे आई आहे, भाऊ आहे. बरं, माहेरी सगळ्यात आवडती व्यक्ती कुठली? भाऊ सर. भाऊ? काय हो. सांगशील भावाबद्दल? सर भावाबद्दल तर म्हणतात ना, बहिणीचा पाठीराखा असतो तो आपला एक भाऊ असतो. माझ्यापेक्षा लहान आहे पण माझा खूप जवळचा आहे. कधी काही झालं तर त्यालाच सांगते सर. पण काय असं एखादा प्रसंग आठवतो की ज्या आवर्जून तुला सांगावं असं वाटतं? भाऊ हा एक पाठीराखा असतो म्हणून तो सोबत नेहमी असायला हवा, पण सध्या आम्ही नाही बोलत सर. समजा समोर भाऊ उभा आहे, काय सांगशील त्याला? मी तर एवढंच सांगेन सर की जर काही चुकलं असेल तर खरंच मला माझ्या लहान भावाची एक मोठ्या बहिणीला गरज आहे. सोबत अशी माया त्याची हवी आहे मला आयुष्यभर. जर काही खरंच चुकलं असेल तर मला खरंच माफ करावं आणि मी नक्कीच त्यांच्या म्हणजे जसं त्यांना वाटतं तसं जगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. वा, खूप छान ताई. आणि मी सुद्धा सांगेन की दादा, मोठी बहीण असून सुद्धा तिने त्याची चूक मान्य केलेली आहे, तुला माफी पण मागते. मला असं वाटते की तू सुद्धा मोठ्या मनाने ताईला माफ कर आणि पुन्हा एकदा एक भावा बहिणीचं नातं असं छान अगदी घट्ट होऊ दे, हो की नाही? कारण भाऊ पाहिजे. हो सर, भाऊ तर पाहिजे. भाऊ पाहिजे. आणि या छान गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला. कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओ हो, क्या बात आहे. हा, तर आता हा खेळ असा आहे, खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. एक स्ट्रॉ धमाल. आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर रिकामी बाटली आहे प्लास्टिकची आणि काही स्ट्रॉ आहे. ओके, काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा जो स्ट्रॉ आहे तो ह्या बाटलीमध्ये टाकायचा. म्हणजे ह्या नाही, तुमच्या समोरच्या बाटलीमध्ये टाकायचे. असे करून सगळे स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये हे सगळे स्ट्रॉ ह्या बाटलीमध्ये टाकेल ती असणार या खेळाची विजेती. कळलं तुम्हाला? हां, कसे टाकणार दाखवा बघू. हां, कसे टाकणार? हां, शब्बाश. ओके, वा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पण हे स्ट्रॉ असे टाकायचे नाहीये. हे स्ट्रॉ असे टाकायचे. कसे ते मी तुम्हाला सांगतो. आणि असं टाकायचं आहे. कळले का तुम्हाला? हा, तर अशा पद्धतीने स्ट्रॉ सगळेच्या सगळे स्ट्रॉ या तुमच्या समोरच्या बाटलीमध्ये टाकायचे. कळलं? सुरू करूया आपला हा खेळ. 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट. हा, कॉन्सन्ट्रेट करा व्यवस्थित. ओके, हा, रेडी. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये. हा, 1 2 3. हा, शाबास. नाही नाही नाही, व्यवस्थित पकडायचंय, व्यवस्थित का. ओके, शाबास शाबास शाबास, व्हेरी गुड. हा,
भाऊजी पाहिजे होते हा खेळ बघायला. हा व्हेरी गुड. हात वरती करायचे, हात वरती करायचे. हा जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. दोन्ही ताईंनी अगदी व्यवस्थित स्ट्रॉ त्या बाटलीमध्ये टाकलेत, पण कमीत कमी वेळेमध्ये ज्या ताईंनी हे सगळे स्ट्रॉ त्या बाटलीत टाकलेले आहे ती ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन तुझं. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. छान वाटतंय. कमीत कमी वेळेमध्ये तू स्ट्रॉ टाकलेस असं तुला वाटतंय? मग छान वाटतंय का म्हणून बोलतेस? विजेती आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि या खेळाची आणि आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. कसं वाटते ताई? उपविजेती झालेली असते. छान वाटतंय. छान वाटते. कसं वाटले सगळे खेळ खेळून? मस्त वाटलं. मजा आली. मजा आली की नाही? बरं, ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, हो. भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप. मी काय बाबा बोललेलो नाहीये. आणि अर्थातच आजच्या भागाची विजेती आणि हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा